नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी शरद पवारांसंदर्भातली. शरद पवारांनी युवकांच्या बैठकीमध्ये एक मोठं भाष्य केलंय. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याबाबतच्या बातम्या या केवळ अफवा आहेत. आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू आणि आगामी 15 दिवसात संघटनेमध्ये मोठे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतील, असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. 1999 साली जी आपली परिस्थिती होती तीच आता निर्माण झाली आहे. आता आपल्याकडे देण्यासारखं काहीही नाही आणि गमावण्यासाठी सुद्धा काहीच नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच एकत्रित या निवडणुकीला सामोरं जाऊ, असं वक्तव्य सुद्धा शरद पवारांनी केलंय. त्यांच्या आजच्या वक्तव्याला पार्श्वभूमी आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अजित पवार गटाकडनं फोडले जातील या शक्यतेची. अधिक माहिती देण्यासाठी प्रणाली कापसे सध्या आपल्या सोबत आहेत. प्रणाली, काल परवापासून चर्चा रंगल्यात की कसा फोन आला होता शरद पवारांच्या खासदारांना सत्ताधारी गटामध्ये येऊन समाविष्ट होण्यासाठी. त्या पार्श्वभूमीवर पवारांचं आजचं विधान कसं महत्त्वाचं आहे? खरं तर काल सुद्धा शरद पवार यांनी पत्रकारांशी ऑफ रेकॉर्ड ज्या गप्पा मारल्या होत्या त्या गप्पांमध्येही त्यांनी अशा पद्धतीचे संकेत खरं तर दिलेलेच होते. परंतु आज मात्र आज आणि उद्या 2 दिवस राष्ट्रवादीच्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या संघटनांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलवण्यात आल्या. विधानसभेच्या निकालानंतर या बैठका झालेल्या नव्हत्या, त्या बैठका आता बोलवण्यात आल्या आणि त्यातच असं घडलंय की गेले 2 दिवस खासदारांना संपर्क साधत असल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागल्यात. अजित पवार यांच्या गटातले काही लोक जे आहेत ते खासदारांशी संपर्क साधतायत आणि आपल्याबरोबर येण्याचं त्यांना निमंत्रण देत आहेत, अशा पद्धतीच्या बातम्या होत्या. त्या सगळ्या बातम्यांना आज खासदारांनी सुद्धा आणि त्याचबरोबर स्वतः शरद पवार यांनी सुद्धा बैठकीमध्ये त्या चुकीच्या असल्याचं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आणि सोबतच आता आपल्याकडे गमावण्यासारखं काही राहिलेलं नाही किंवा देण्यासारखं काही राहिलेलं नाही. त्यामुळे 1999ला ज्यावेळेला पक्ष स्थापन झाला होता त्यावेळेला जी स्थिती होती तशी स्थिती आता आपली आहे, असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलं. आणि येत्या 15 दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या ज्या सगळ्या म्हणजे अगदी प्रदेशाध्यक्षपासून ते बाकीच्या स्तरांवरची जे पदं आहेत त्या पदांमध्ये मोठे बदल झालेले बघायला मिळतील. काही नव्या लोकांना जबाबदारी दिली जाईल तर काही लोकांची जबाबदारी खांदेपालट केला जाईल, असं सुद्धा. म्हणजे आगामी काळातल्या मोठ्या बदलांचे, संघटनेतल्या पक्षातल्या मोठ्या बदलांचे संकेत शरद पवारांकडून दिले जात आहेत. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. आणि विधानसभा निवडणुकांचे निकाल महाविकास आघाडीसाठी निराशाजनक ठरले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये धोरणांबद्दल आता पुनर्विचार सुरू झालाय. त्याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत 8 खासदार निवडून आणणाऱ्या शरद पवार यांच्या गटाला विधानसभा निवडणुकीत लढवलेल्या 86 जागांपैकी अवघ्या 10 जागी विजय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडनं शरद पवारांच्या या 8 पैकी 7 खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर दिली गेली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस या सगळ्या घडामोडी घडल्याचं बोललं जात आहे. स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे या बापलेकीला वगळता इतर खासदारांना पक्षामध्ये येण्याबाबतचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. खासदार सुनील तटकरेंनी हा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आणि शरद पवार गटातील काही खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली गेली याची जोरदार चर्चा आहे. याबद्दल खासदार संजय राऊतांनी मात्र संताप व्यक्त केलाय. जोवर शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार फोडले जात नाहीत तोपर्यंत अजितदादांच्या राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रीपद मिळणार नाही, असंही राऊत म्हणाले. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना मंत्रिपदं हवी आहेत, त्याचमुळे ही फोडाफोडी सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. जोपर्यंत खासदार फुटत नाहीत, पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत, तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही. आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे, जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा. आणि त्यासाठी तुम्ही किमान पवार साहेबांच्या गटाचे 6 ते 7 खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा 6वा किंवा हे 7 हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल. कळलं? त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाहीये, देशाला काहीच उपयोग नाहीये. आणि संजय राऊतांनी केलेल्या खासदारांच्या फोडाफोडीच्या वक्तव्यावरती
शरद पवार गटाच्या नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्यात. पाहूया ते काय म्हणालेत. याच्या अफवा पसरवले जातात. हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवले जातात. आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको. एकीकडे बीजेपी आणि दुसरीकडे बापाला आणि मुलीला सोडून या असे सांगणारे लोक आहेत. असे कोणत्याही पद्धतीनं आमच्या पक्षातील जे खासदार आहेत त्यांना कोणी संपर्क करण्याचा प्रश्न येत नाही. सर्व खासदार माननीय पवार साहेबांच्या पाठीमागे आहेत, एक दिलाने आहेत. अनेकदा आमच्या त्यांच्यावर मिटिंग झाल्यानंतर त्यांनी सुद्धा या गोष्टी सांगितल्या आहेत. ठीक आहे, कोणी भेटत नसतील आता लोकसभेमध्ये कोणी भेटतात याचा अर्थ, पण सर्व खासदार जे आहेत आमचे ते पवार साहेबांच्या पाठीमागे सर्व उभे आहेत. दरम्यान शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांपैकी कुणालाही ऑफर आली नसल्याचं खासदार अमर काळेंनी सांगितलंय. त्याचबरोबर आम्ही पवार साहेबांसोबत राहू असंही काळेंनी स्पष्ट केलंय. अजितदादांच्या गटाकडनं कुठल्याही जबाबदार त्यांच्या नेत्यांनी अशा पद्धतीचा कुठलाच प्रस्ताव हा आमच्या 8 पैकी कुठल्याच खासदाराला अजूनपर्यंत दिलेला नाही. नाही, आता चर्चा तर होत राहतात. मतदारसंघातल्या विषयावर असेल, राज्याच्या विषयावर असेल, देशाच्या विषयावर असेल, आपण चर्चा करत राहतो. भारतीय जनता पक्षाच्या लोकांसोबत आम्ही लॉबीमध्ये बोलतो ना, म्हणजे कट्टी थोडी येते तर आणि आम्ही त्यांच्यासोबतही बोलत असतो. तर चर्चा होत राहतात. परंतु या चर्चा मतदारसंघाच्या राहू शकतात, राज्याच्या प्रश्नाच्या राहू शकतात, देशाच्या प्रश्नाच्या राहू शकतात. आम्ही जसं आज शरद पवार गटासोबत आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत, त्याच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये सुद्धा इंडिया आघाडीमध्ये राहू. तर खासदार फोडाफोडीची चर्चा या कपोलकल्पित असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी म्हटलंय. काही खासदारांनी तटकरे साहेबांशी संपर्क केला आणि त्यानंतर साहेबांनी तसं वक्तव्य केलं. मला असं वाटते ह्या चर्चा केवळ कपोलकल्पित आहेत, असं कुठं बोललं नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. याबाबत मला अद्यापही काही माहिती नाही. थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन माननीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब याबाबत सविस्तर खुलासा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्वतः सध्या आपल्यासोबत आहेत. तटकरेजी नमस्कार, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं नेमकं काय आहे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. ऑफर दिली गेली होती का तुमच्याकडनं? हॅलो जी बोला. एक मिनिट. थँक्यू सर. पहिले आगे तटकरे साहेब आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? सुनील तटकरे थोडेसे व्यस्त आहेत. आपण काही मिनिटातच त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न करू. या सगळ्या चर्चा सुरू झाल्या त्या सुनील तटकरे यांच्याचमुळे सुरू झाल्याची माहिती मिळतेय. सुनील तटकरे सध्या बोलतात, आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात. तटकरे जी आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर प्रश्न असा आहे की खरं काय आहे महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे. आपल्या पक्षाकडनं खरोखरच फोन गेला होता का शरद पवारांच्या खासदारांना सत्तेत येण्यासाठी? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराजयाला सामोरं घालण्याच्या नंतर हताश आणि निराश झालेल्या कार्यकर्त्यांना आज बैठकीच्या निमित्ताने सावरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अशा वेळेला काही सनसनाटी वृत्त करण्यामध्ये काही मंडळी माहीर असतात. त्यामध्ये काहींनी बाप लेख असा शब्दप्रयोग केला. माझ्या राजकीय जीवनामध्ये असा शब्दप्रयोग मी कधी सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा कधी करण्याचा केलेला नाही. माझा कोणाशी संपर्क मी स्वतःहून केला नाही, करण्याचं काही प्रयोजन नाही. पण कोणी कोणाच्या जवळ कधी काय बोललं याची माहिती माझ्याकडे नक्की आहे. योग्य वेळेला या वरती मी प्रकाश नक्की त्या ठिकाणी टाकेन. आपलं नाव घेऊन जे सातत्यानं सांगितलं जातंय की आपण ऑफर दिली होती, आपण फोन केला होता, त्यात तथ्यता किती आहे? मी ते सांगितलं, शून्य तथ्यता त्याच्यामध्ये आहे. मी स्वतः कोणाजवळही कधी संपर्क केला नाही. लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये गेल्यावर अनेक खासदार भेटत असतात. आपण एकमेकाला भेटत असतो, बोलत असतो. याच्या पलीकडे मी कोणाकडे काय बोलण्याचा विषय काढण्याचं काही कारण नाही. पण कुणी कोणाजवळ या विषयावरती काय चर्चा केली त्याची माहिती माझ्याकडे नक्की आहे. योग्य वेळेला त्या विषयावरती मी बोलेन. अशा कपोलकल्पित चर्चा रंगवणं, त्यातनं संभ्रम निर्माण करणं, यातून फायदा कुणाचा असं आपल्याला वाटतं? जे पराजयाच्या गर्तेमध्ये सापडलेले आहेत,
महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांना ज्यांची जागा दाखवलेली आहे त्याच्यामधले काही माणसं अशा पद्धतीच्या फुटकळ प्रसिद्धीसाठी केविलवाणा प्रयत्न करत असतात. तो त्यांचा या प्रयत्नाचा भाग आहे. आपला अंगुली निर्देश महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांकडे आहे का राष्ट्रवादीकडे आहे? शरद ज्याने पवारांच्या कोणी हे राष्ट्रवादीकडे. वाक्य बोललं असेल, हम्म. ज्यांनी कोणी हे आज सुरू केलं असेल त्या सगळ्यांच्याकडे आहे. वैयक्तिक पातळीवरती पवारांच्या गाठीभेटी नेहमीच होत असतात. म्हणजे अजित पवार शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी भेटले. दादांच्या आईचं एक वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलं की सगळं काही आता नीट व्हायला पाहिजे. कौटुंबिक पातळीवरती एका बाजूला प्रयत्न सुरू असताना राजकीय पातळीवरती सुद्धा हे प्रयत्न व्हावेत असं आपल्याला वाटतं का? नाही, एक असं आहे की कौटुंबिक पातळीवरती प्रत्येक जण आपापल्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये एकत्र राहावं अशा मानसिकतेत असतोच. हम्म. दुसरा भाग आहे की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आमची भूमिका स्वच्छ आहे की आम्ही पक्षांतर्गत लोकशाहीवरती विश्वास ठेवत सगळे चव्हाण साहेबांनी दिलेल्या विचाराच्या आधारित आमच्या विचारधारेवरती ठाम राहत एनडीएमध्ये सहभागी झालो. नरेंद्र मोदी साहेब अमित शहाच्या नेतृत्वाखालच्या एनडीएमध्ये सहभागी झालो. राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो आणि राज्यातल्या जनतेने आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलंय. त्याच्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेपासून बाजूला जाण्याचं काही कारण उद्भवत नाही. जी, एक शेवटचा प्रश्न विचारते. संजय राऊतांनी थेट आरोप केला ही बातमी समोर आल्यानंतर की तुम्हाला आणि प्रफुल्ल पटेलांना मंत्रिपद तेव्हाच केंद्रात मिळेल जेव्हा भाजपनं तुम्हाला ठरवून दिलेला खासदारांचा कोटा पूर्ण होईल आणि हाच कोटा पूर्ण करण्यासाठी हे फोडाफोडीचं राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा जो तडाखा फटका झटका महाराष्ट्रातल्या जनतेने ह्यांना दिला आहे त्या हताश मनस्थितीतून अजून संजय राऊत बाहेर आल्याचं दिसत नाही. माननीय पंतप्रधान महोदयांच्या वरती विश्वास दाखवत देशातल्या जनतेने तिसऱ्यांदा त्यांना देशाच्या नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यावेळेला मंत्रिमंडळ गट होत असताना भारतीय जनता पक्षाने मोठ्या मनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूर्ण वेळ राज्यमंत्री पद हे त्यांनी त्यावेळेला ऑफर केलेलं होतं. परंतु आमच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल हे पूर्वी कॅबिनेट मंत्री असल्यामुळे त्यांनी त्या पदाच्यासाठी आम्ही त्या बाबतीमध्ये वरची चर्चा आमची सुरू आहे. आम्हाला तर भारतीय जनता पक्षाने त्याच वेळेला ऑफर दिलेली होती. पण कल्पोकल्पित सतत काही ना काहीतरी बोलत प्रसिद्धीच्या झोतामध्ये केविलवाणा राहण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्यातला हा एक भाग आहे. सुनील तटकरेजी, आभार आपले. आपण आपली भूमिका